तर UDID कार्ड त्यांनी सक्तीचं केलं. तो एक शासन निर्णय काढला. वास्तविक पूर्ण राज्यामध्ये UDID कार्ड काढण्यासाठी जे यंत्रणा पाहिजे ते सध्या सरकारची नाहीये आणि त्याच्यामुळे दिव्यांगांना ते कार्ड भेटत नाही. जेथपर्यंत भेटणार नाही तेपर्यंत महिना चालू होणार नाही. हे फार चुकीचं आहे. ते रद्द केला पाहिजे. आणि दुसरं आहे का तात्पुरतं प्रमाणपत्र ते सर्रास सगळ्याला दिलं जातं. वास्तविक 40% वर दिव्यांगाचं प्रमाणपत्र भेटलं म्हणजे तो लाभासाठी पात्र होते. आतापर्यंत 50-60 वर्षात ही स्थिती होती. त्याच्यावरही काही खोडतोडपणा करून मुद्दामून तात्पुरते प्रमाणपत्र अपंगांना दिव्यांग बांधवांना ते बंद केले पेन्शन योजना. याच्या विरोधात आम्ही आंदोलन 19 तारखेला ठेवलंय. तेव्हापर्यंत शासन निर्णय केला पाहिजे, नाहीतर मग मंत्रालयात आपण आंदोलन करू. या सगळ्या संदर्भात शिंदे साहेबांनी सुद्धा दिव्यांग सचिवाशी बोलणं झालं. फोनवर ते बोलले. त्यांनी सांगितलं की मुख्य सचिवाकडे मी फाईल नेतोय आणि हे GR दोन्ही रद्द करतो. नाही केले तर आमचं आंदोलन पक्का आहे. कारण 50% दिव्यांग या लाभापासून, संजय गांधी निराधार या लाभापासून वंचित राहत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात सगळ्या इकडे हा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.